मित्रांनो, तुम्हाला ऑफिस वर्कसाठी किंवा तुम्ही जर स्टुडंट असाल, तुमच्या शाळा कॉलेज वर्कसाठी जर तुम्हाला एक लॅपटॉप घ्यायचा आहे थिन अँड लाईट वाला, तर ही वेळ सध्या चांगली आहे. कारण Amazon वरती चालू आहे द ग्रेट समर सेल. तुमच्यासाठी घेऊन आलो 3 असे काही लॅपटॉप जे मी यूज केलेले आहेत आणि जे 30,000, 40,000 आणि 50,000 ह्या रेंज मध्ये अवेलेबल आहेत. तर हा व्हिडिओ एंड पर्यंत जरूर बघा. पहिला लॅपटॉप आहे Asusचा VivoBook Go 14. हा 30,000च्या आत तुम्हाला मिळून जाईल Amazon वरती. त्याची MRP जवळपास 31,000 आहे. बँक ऑफर वगैरे लावून तुम्ही ह्याला 29,000पर्यंत विकत घेऊ शकाल. ह्या लॅपटॉप मध्ये तुम्हाला 14 इंचचा डिस्प्ले मिळतो जो की FHD आहे. Ryzen 5 प्रोसेसर तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळेल आणि सोबतच Radeon इंटिग्रेटेड ग्राफिक्स मिळेल. तुम्हाला वेगळं ग्राफिक्स कार्ड ह्याच्यामध्ये मिळणार नाही. 8GB रॅम आहे आणि 512GB तुम्हाला ह्याच्यामध्ये SSD. बाकी सॉफ्टवेअर वाईज तुम्हाला ह्याच्यामध्ये Windows 11 आणि Office 2021 प्रीलोडेड मिळेल. मग तुम्हाला विकत घ्यायची गरज नाही पडणार किंवा सबस्क्रिप्शन पण घ्यायची गरज नाही पडणार. 42 वॉट आवर्सची ह्याच्यामध्ये तुम्हाला बॅटरी इनबिल्ट प्रोव्हाइड केलेली आहे. सो आरामात 5 ते 6 घंटा तुम्हाला बॅटरी बॅकअप मिळू शकेल. ह्याच्यामध्ये फास्ट चार्जिंगचा पण सपोर्ट आहे. कंपनी असं क्लेम करते की 60% चार्ज तुम्ही 40 मिनिटांमध्येच करू शकाल. बाकी तुम्ही जर फोटोशॉप वगैरे नाही यूज करत असाल, मेनली ऑफिस रिलेटेड किंवा शाळा कॉलेज रिलेटेड जर तुम्हाला काम करायची असतील लॅपटॉपवरती, तर हा लॅपटॉप तुमच्यासाठी आहे. 30,000च्या आत हा लॅपटॉप आय थिंक व्हॅल्यू फॉर मनी आहे आणि ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून बाय करू शकाल. दुसरा लॅपटॉप Lenovo IdeaPad 1 आहे. तो 40,000च्या आत आहे. ह्याची MRP अराउंड 40,500 असते, बट बँक ऑफर वगैरे लावून तुम्हाला हे आरामात 39,000पर्यंत मिळून जाईल सध्या. ह्या लॅपटॉपमध्ये तुम्हाला 15.6 इंचचा अगेन FHD पॅनल इथे बघायला मिळतो. Ryzen 5 प्रोसेसर तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळेल आणि ते इंटिग्रेटेड Radeon ग्राफिक्स सोबत आहे. तर तुम्हाला अगेन ह्याच्यात डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड नाही मिळणार आहे. 16GB रॅम तुम्हाला ह्याच्यामध्ये आहे आणि 512GB SSD पण तुम्हाला ह्याच्यात मिळून जाईल. आणि हे सेम Windows 11 आणि Office 2021 सोबत येतात. तर तुम्हाला अगेन विकत घ्यायची गरज नाही पडणार आहे. आणि ह्याच्यामध्ये पण सेम 42 वॉट आवर्सचीच बॅटरी मिळते आणि सेम 5 ते 6 घंटा तुम्हाला ह्याची आरामात बॅटरी बॅकअप मिळून जाईल. आणि ह्या लॅपटॉपमध्ये पण तुम्हाला फास्ट चार्जिंगची सोय केलेली आहे. परफॉर्मन्सची गोष्ट केली तर ह्या लॅपटॉपमध्ये अगेन फोटोशॉप वगैरे तुम्ही यूज करू शकाल, पण एक्सपिरियन्स तेवढा चांगला नाही भेटणार आहे. सो तुम्ही जर मेनली ऑफिस रिलेटेड वर्क आहे किंवा तुम्ही शाळा कॉलेजेसमध्ये नोट्स वगैरे घेता आणि प्लस तुम्ही जर नेटफ्लिक्स वगैरे वापरत असाल किंवा Amazon प्राईम वरती सिरीज वगैरे पाहत असाल किंवा मूवीज पाहत असाल लॅपटॉपवरती, तर FHD डिस्प्ले असल्यामुळे त्याचा पण एक्सपिरियन्स तुम्हाला या खूप चांगला मिळेल. अगेन 40,000च्या रेंजमध्ये खूप चांगला लॅपटॉप आहे आणि ह्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिसरा जो लॅपटॉप आहे तो आहे Asusचा VivoBook 16S. हा 50,000च्या खाली तुम्हाला आरामात मिळून जाईल सेलमध्ये सध्या. याची MRP जवळपास 55,000 पर्यंत असते आणि बँक ऑफर वगैरे लावून तुम्ही हा 50,000 ते 52,000च्या आत घेऊ शकाल. बाकी याच्यामध्ये तुम्हाला 16 इंचचा डिस्प्ले बघायला मिळेल आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला FHD प्लस पॅनल पण दिलेलं गेलं आहे. Ryzen 7 प्रोसेसर इथे तुम्हाला बघायला मिळतं, जे की Radeon इंटिग्रेटेड सोबत येतं. अगेन ह्याच्यामध्ये पण तुम्हाला डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड दिलेलं नाहीये. 16GB रॅम, 512GB तुम्हाला ह्याच्यामध्ये SSD बघायला मिळते आणि सॉफ्टवेअर वाईज तुम्हाला सेम Windows 11 आणि Office 2021 ह्याच्यामध्ये प्रीलोडेड दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 50 वॉट आवर्सची बॅटरी पण दिली गेलेली आहे. ह्याच्याने थोडं स्लाइटली तुम्हाला बॅटरी बॅकअप जास्त मिळू शकेल ह्या लॅपटॉपचा. ऍडिशनल फीचर्स पण ह्याच्यामध्ये काही आहेत, जसे की व्हाईट बॅकलिट कीबोर्ड ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलाय. सो अंधारात टायपिंग किंवा की फाइंड करायला तुम्हाला खूप सोपं जाणार आहे. आणि प्लस लॅपटॉप अनलॉक करायला तुम्हाला ह्याच्यामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर पण दिले गेले. तो तुम्ही लॅपटॉप ऑन केल्यावरती तुम्हाला पासवर्ड टाकायची गरज नाही, तुम्ही फिंगरप्रिंट स्कॅनर यूज करू शकता जसं तुम्ही फोनवरती करता. परफॉर्मन्स वाईज पण हा लॅपटॉप खूप चांगला आहे, कारण ह्याच्यामध्ये Ryzen 7 प्रोसेसर दिलं गेलेलं आहे आणि FHD प्लस डिस्प्ले असल्यामुळे तुम्ही फोटोशॉप पण यूज करू शकाल आणि थोडीफार व्हिडिओ एडिटिंग पण ह्याच्यामध्ये करू शकाल. बाकी ह्याच्यामध्ये तुम्ही वेब ब्राउझिंग जसे की क्रोम वगैरे पण यूज करू शकाल, कारण ह्याच्यामध्ये 16GB रॅम तुम्हाला दिली आहे. तो क्रोम खूप चांगल्या प्रकारे आपण ह्याच्यामध्ये यूज करू शकाल. ह्या तिन्ही लॅपटॉपमध्ये एक कॉमन फीचर आहे, ते जे की वेबकॅम जो आहे ह्या तिन्ही लॅपटॉपचा, तो 720p रिझॉल्युशनचा तुम्हाला मिळून जाईल. आणि हे लॅपटॉप्स गेमिंगसाठी नाही आहेत, हे लॅपटॉप्स ऑफिस वर्क किंवा स्टुडंट रिलेटेड जे वर्क्स आहेत त्याच्यासाठी आहे. तो जर तुम्हाला गेमिंग लॅपटॉप पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी काही गेमिंग लॅपटॉपचे लिंक्स देईल आणि आय बटनमध्ये तुम्हाला गेमिंग लॅपटॉपची डील्सची पण व्हिडिओ मिळून जाईल. सगळ्या लॅपटॉपची लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि जर तुम्हाला काही डाऊट आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा मला इंस्टाग्रामवरती मेसेज पण करू शकाल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही मला प्लीज सबस्क्राईब करा आणि अशाच डील जाणून घेण्यासाठी मला इंस्टाग्रामवर जरूर फॉलो करा. ह्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.